श्री रावळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या 11व्या शाखेचे पुण्यातील शिवतीर्थनगर येथे सहकार राज्यमंत्री BL वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले। मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सहकार आयुक्त आणि निबंधक अनिल कवडे हे या प्रसंगी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न साकारण्यासाठी श्री रावळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी सारख्या संस्थांची मोठी मदत होते व त्यामुळे सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच आघाडीवर राहील असे प्रतिपादन वर्मा यांनी यावेळी केले। श्री रावळनाथचे अध्यक्ष ML चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले। सर बेळगाव निपाणी कर्नाटक में आमंत्रित करते हैं हमारे आज के समारोह के उद्घाटक माननीय श्री BL वर्मा सर जी। बहुत बहुत धन्यवाद। हम सब जैसा कि जानते हैं हमारे देश में 1550 से ज्यादा मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी है, जिनमें से 143 हाउसिंग समितियां, उनमें से एक रावळनाथ अपने आप में एक विशेष अनूठी कोऑपरेटिव समिति है जो क्रेडिट के साथ साथ हाउसिंग लोन देने का भी काम करती है। यह समिति उन वंचित लोगों को आवास उपलब्ध करवाती है जिनको बैंक्स या अन्य संस्थाएं लोन देने में आनाकानी करते हैं या प्रॉब्लम क्रिएट करती हैं, लोन नहीं दे पाती। और RBI के डायरेक्टर चूंकि हमारे माननीय मराठे जी बैठे हैं, उनका भी समय समय पर आपको मार्गदर्शन मिलता है और सहयोग भी आपका लगातार मिलता है। सबसे पहले शहरी सहकारी बैंकों के लिए व्यक्तिगत आवास ऋण सीमा को दोगुना करते हुए टियर 1 UCB के लिए 30 लाख से बढ़ाकर के सीधा 60 लाख रुपया करने का काम भी हमारी सरकार में मंत्रालय ने किया है। इसी प्रकार से टियर 2 UCB के लिए 70 लाख रुपए से बढ़ाकर सीधा डबल 1 करोड़ 40 लाख रुपए हमने करने का काम किया है। उसी तरह से ग्रामीण सहकारी बैंकों यानी RCB के लिए भी इसे दोगुना करते हुए 20 लाख रुपए और 30 लाख रुपए से बढ़ाकर के यानी 20 से बढ़ाकर सीधा 50 लाख और 30 से बढ़ाकर के 2.5 गुना 75 लाख रुपए तक हमने करने का काम भी किया है। ग्रामीण सहकारी बैंकों को वाणिज्य रियल एस्टेट आवासीय आवास क्षेत्र को ऋण देने की अनुमति भी हमने देने का काम किया है। इन सुधारों से न केवल रोजगार के अवसर बढ़ेंगे बल्कि शहरी और ग्रामीण आवासन के क्षेत्र में बदलाव भी पूरी तरह से हो रहा है। श्री रावळनाथ कोऑपरेटिव हाउसिंग फाइनेंस सोसाइटी ने देश के सहकारी आंदोलन में अपनी अलग पहचान बनाने का काम किया है। मैं 26 सालों में आगरा से पुणे तक की छलांग, कर्नाटक, दिल्ली, गोवा शाखाओं के विस्तार का प्रयास, 380 करोड़ रुपए की पूंजी डिपॉजिट, 260 करोड़ रुपए का लोन देने का काम भी किया है। 31 मार्च 2023 को कुल 2.25 करोड़ का मुनाफा और 500 घरों का निर्माण के लिए भी काम उन्होंने पूरी तरह से किया है, जिससे आवासहीन एवं मध्यम वर्गीय लोगों को लाभ मिला है। मुझे आशा है कि हमारे देश के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के सभी को आवास मिले, सभी अपने अपने मकानों में रहे, कोई कच्चे मकान में न रहे, कोई फुटपाथ पर न रहे, कोई छप्पर के मकान में न रहे, कोई किराए के मकान में कम से कम लोग रहे। इस सपने को साकार करने के लिए हमारी ये
रावलनाथ कोऑपरेटिव हाउसिंग फाइनेंस सोसाइटी माने प्रधानमंत्री के विजन को पूरा करने का काम भी कर रही है। हम सब जानते हैं बैंकों में जिस तरह से अभी भी कुछ कठिनाई आती है, लेकिन जैसा कि अभी मुझे सुनने को मिला कि हमारी ये हाउसिंग मल्टी स्टेट सोसाइटी, अगर वो व्यक्ति ठीक है, उसकी प्रॉपर्टी ठीक है, लोन देने योग्य है, तो हम लोन पहले दे देते हैं, फॉर्मेलिटीज हम बाद में भी पूरे करते रहे। ये बड़ी बात है, इसके लिए मैं आपके लिए धन्यवाद देना चाहता हूँ, आभार व्यक्त करता हूँ। तो आप सबको मैं हृदय से बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ इस संस्था से जुड़े हुए सब लोगों के लिए और इस संस्था से जुड़ने वाले लोगों के लिए जो उनकी सेवाएं लेना चाहते। जब मैंने अंदर जाकर देखा कम स्थान में भी जिस तरह से सब चीजों को उन्होंने संजोया है और जिस तरह से बैंकिंग में सुविधाएं होती हैं, ये उस तरह की सुविधाएं देने का काम भी लॉकर से लेकर के आरटीजीएस से लेकर के सारे काम करने को है। तो मुझे लगता है कि हाउसिंग सोसाइटी कम बैंक जैसी स्थिति मुझे लग रही है। और जिस तरह से आपका वर्किंग स्टाइल है, जिस तरह से आपने 26 सालों में अनवरत अपनी सार्थक यात्रा यहाँ तक पहुँचाने का काम किया है, 380 करोड़ रुपीज तक की पूंजी, तो मुझे लगता है कि आज जब आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के समय ये मंत्रालय लगातार तेजी के साथ आगे बढ़ रहा है, तो अंत में मैं आपको ये शुभकामनाएं देता हुआ कि आप गोवा, दिल्ली से बिना रुके हुए जिस तरह से पूरे देश में अपनी शाखाओं का विस्तार कर रहे हैं, इसी प्रकार का विस्तार आप करते रहेंगे। साथ ही साथ हम ये उम्मीद भी करते हैं कि आप मध्यम वर्गीय लोगों के लिए, आम लोगों के लिए उनका वाजिब आवाज दिलाने में हर संभव सहयोग करेंगे और उनकी समस्याओं का निदान भी समय समय करते रहेंगे। आपको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ, बहुत बहुत धन्यवाद। जय शिवाजी, जय भवानी, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने ज्यांना पासपोर्ट मॅन म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं रवळनाथ संस्थेच्या जडणघडणीमध्ये आणि उत्कर्षामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते आदरणीय ज्ञानेश्वर मुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त आदरणीय अनिल कवडे सर आहेत की जे आम्हाला नेहमीच सहकार्य करतात आणि ज्या शाखा आमच्या या निर्माण झालेल्या आहेत त्या निर्माण होण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते आदरणीय अनिल कवडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपल्या या परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। इसके पश्चात हमारे संगठन के संस्थापक अध्यक्ष श्री ML चौगुले सर जी अपना प्रास्ताविक करेंगे। नमस्कार। समस्त पुणेकरांचे आराध्य दैवत श्री दगडूशेठ गणपती आमचे श्रद्धास्थान रवळनाथ मी प्रथम वंदन करतो। आमच्या 11व्या पुणे शाखेचे उद्घाटक माननीय केंद्रीय सहकार राज्यमंत्री BL वर्माजी करतो। कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज सारख्या ग्रामीण, डोंगरी व दुर्गम तालुक्यातील खेड्यातील आम्ही मंडळांनी 26 वर्षापूर्वी आजरा येथे ग्रामदैवत रवळनाथच्या नावाने आम्ही ही संस्था स्थापन केली। त्याचे कारण म्हणजे त्यावेळी सिनियर कॉलेजमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांना देखील घर बांधणीसाठी राष्ट्रीयकृत बँका सहजासहज कर्ज देत नव्हत्या, म्हणूनच आम्ही शिक्षण क्षेत्रातील मंडळांनी केवळ घर बांधणीसाठी कर्ज देणारी संस्था सहकार तत्वावर सुरू केली। अवघे 10,000 भागमंडळ आणि 18,000 सभासद या भागमंडळावरती सभासद सुरू झाले। या संस्थेचे आज 10,667 सभासद, 27 कोटीचा स्वनिधी, 380 कोटीच्या ठेवी, 261 कोटीची कर्जे वितरण केले आहेत। 149 कोटीची गुंतवणूक असून वार्षिक व्यवसाय 641 कोटीचा आहे। 31 मार्च 2023 अखेर संस्थेला निव्वळ नफा 2 कोटी 24 लाख इतका झाला आहे। सध्या महाराष्ट्र, कर्नाटक मिळून 10 शाखा आहेत, त्यापैकी गडिंग्लज येथील प्रधान कार्यालयासह 6 शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत। संस्थेत आज अखेर 135 कर्मचारी असून त्यांना आम्ही 6व्या वेतन आयोगानुसार वेतन देतो। 18 मार्च 2015 रोजी आमच्या संस्थेला मल्टीस्टेट दर्जा मिळाला। सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व नुकतेच दिल्ली तारखेत सुद्धा आम्हाला मंजूर झालेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मंडळी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुणे व परिसरात असून ते संस्थांशी सभासद आहेत। त्यांच्या मागणीमुळेच आम्ही आज आपल्या सर्वांच्या साक्षीने पुणे शाखा स्वमालकीच्या वास्तूत सुरू करीत आहोत।
आज एक 3400 लोकांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले. त्यापैकी 300 पेक्षा जास्त घरे सैन्यातील जवान व पोलीस मित्रांची आहेत. प्लॉट फ्लॅट आणि घराच्या बांधकामासाठी सुमारे 1,80,00,000 त्याचबरोबर गृहोपयोगी उपकरणे खरेदीसाठी 25 लाख, सभासदांच्या पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी 50 लाख, सोनेकरण 25 लाख, महिलांना व देश सेवा करणाऱ्या आजी माजी सैनिकांना 10% सवलतीच्या व्याजदराने घर बांधण्यासाठी आम्ही कर्ज पुरवठा करतो. आम्ही केवळ कर्ज देतो आणि व्याज गोळा करतो असे नाही, तर संस्थेच्या नफ्यातून सामाजिक कृतज्ञ म्हणून आपत्ग्रस्त नागरिक, गोरगरीब, अपघातग्रस्त व आजारी रुग्णांना आर्थिक मदत करण्याबरोबर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी विद्यापीठ, शाळा, महाविद्यालयाने आवर्जून मदत करतो. या माध्यमातून सभासदांचे हक्क आणि कर्तव्ये याविषयी जागृतीची मोहीम सुरू असून संचालक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गुजरात, तामिळनाडू व केरळ येथील उत्कृष्ट सहकारी संस्थांना संचालकांनी भेटी दिल्या आणि तेथील कामकाजाची पाहणी करून त्याप्रमाणे रवनाथमध्ये अद्ययावत कामकाजाची पद्धत सुरू केली आहे. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाकडून 6 लाखाचे अनुदान मिळाल्याने सध्या आम्ही महिलांसाठी महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण हा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग व कापडी पिशव्या तयार करणे हे 3 कोर्सेस सुरू केले आहेत. अवघ्या एका महिन्यात 160 महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी असा महत्वाकांक्षी उपक्रम राबविणारी आणि सहकारी तत्वावर हाऊसिंग फायनान्स क्षेत्रात राष्ट्रीय निवारा चळवळीत योगदान देणारी रवनाथ ही देशातील एकमेव मल्टीस्टेट संस्था आहे असे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. 2014 मध्ये खास बाब म्हणून माननीय ओळकर साहेबांनी संस्थेला मल्टीस्टेट नोंदणीसाठी ना हरकत दाखला दिला. म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक व आज दिल्ली राज्यामध्ये संस्थेचा विस्तार झाले आहे. 2016 से बहुराज्य संगठनों के शाखा विस्तार पर प्रतिबंध के बावजूद भी केंद्रीय सहकारिता राज्य मंत्री माननीय वर्मा साहब जी ने रवनाथ को केवल आवास वित्त में काम करने वाली संस्था के रूप में सांगली, कराड़ और पुणे शाखा का विस्तार करने की अनुमति दी है. इस कारण ये हम देश के लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी का सभी भारतवासियों को आवास देने के सपने को साकार करने में अपना योगदान दे पा रहा है. माननीय मुळे सर आमच्या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्याचबरोबर सहकार आयुक्त माननीय कवडे साहेब यांच्या सहकार्यामुळेच आम्ही पुणे येथे शाखा सुरू करीत आहोत. हेच खरे आमचे भांडवल आहे. किंबहुना व्यासपीठावर सर्वच मंडळीचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे संस्थेची आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे. पोलीस व लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करून देखील निष्कलंक राहिलेले आमचे श्री नाडगोडा साहेब यांनी पुणे शाखेच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पुण्यात आम्हाला काही कमी पडणार नाही. यापुढे देखील ही सर्व मंडळी सदैव संस्थेच्या पाठीशी राहतील असा मला विश्वास है. हमारी यह भी कोशिश है कि रवनाथ के कर्जदारों को भी प्रधानमंत्री आवास योजना का अनुदान मिले. मुझे विश्वास है कि इस काम के माननीय मंत्री महोदय वर्मा साहब जी हमारी सहायता अवश्य करेंगे. सर्व अतिथी आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो व आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भारत, जय सरकार, जय रवनाथ. सुरेख सोहळा संपन्न झालेला आहे. मंत्री त्यांचा जो रोल आहे, त्यांचा अध्यक्षीय मंत्र्यांच्या भाषणाचा त्यांनी भूमिका व्यवस्थित पार पाडलेली आहे. त्यांचे आपण आभार मानूया. मी त्यांना सांगणार होतो की आपण दिल्लीहून गल्लीत आलेला आहात, पण ही गल्ली नसून एका अर्थानं सहकाराची गंगोत्री आहे. महाराष्ट्राची जी भूमी आहे ही सहकाराची गंगोत्री आहे आणि ही गंगोत्री जी आहे याचं एक सुंदर स्वरूप जर पाहायचं असेल तर ते आपण रवळनाथच्या कार्यकर्तृत्वामध्ये आपल्याला ते दिसून येतं. आणि रवळनाथशी संलग्न असलेले सगळे लोक, विशेषतः त्याचे जे अध्यक्ष आणि संस्थापक, संपूर्ण कार्यकारी मंडळ, वेगवेगळ्या शाखातली जे ॲडवायझरी मंडळ, आणि मला स्वतःचं भाग्य माझं असं आहे की माझ्या आयुष्यात मी सगळ्यात जवळून पाहिलेली ही एकमेव सहकारी संस्था. चौगले सर, आता आपणही थांबायचं नाही. सहकारितेच्या माध्यमातून आपणही अटकेपार झेंडा रोवायचा आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या आभारासाठी आमचे CEO TK मायदेव सर. सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या श्री रवळनाथ कोऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटी या संस्थेच्या 11व्या पुणे शाखेचे उद्घाटन आपल्या भारत सरकारचे सहकार राज्यमंत्री नामदार BL वर्माजी यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्याची नोंद संस्थेच्या इतिहास नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, कारण मल्टीस्टेट संस्थांच्या शाखा विस्तारावर निर्बंध असतानाही
मान्य वर्माजी यांनी रवळनाथच्या सांगली, कराड आणि पुणे शाखेला परवानगी दिली आणि आपल्या व्यस्त कार्यभागातून वेळात वेळ काढून पुणे शाखेच्या उद्घाटनास्थळी इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी संस्थेतर्फे त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. या ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक, आमच्या संस्थेचे ब्रँड अँबॅसिडर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील आभार मानतो. त्याचबरोबर वेळात वेळ काढून आज आमच्या ऐनवेळच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीशजी मराठे. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आमच्या मल्टीस्टेट वाटचालीला प्रवास सुखकर झाला ते आमचे मार्गदर्शक, माजी अप्पर सहकार आयुक्त, पणन संचालक दिनेशजी ओळकर साहेब, रवळनाथ परिवाराचे कुटुंब प्रमुख, आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय चौगुले सर, उपाध्यक्ष मायदेव सर, पुणे शाखेचे चेअरमन सुभाषजी नाडगोडा साहेब, रँडेक फायनान्सचे संचालक सतीशजी भेडे साहेब, त्याचबरोबर AD रेडेकर, उपायुक्त GST विष्णू पवारजी, संजय पाटीलजी ACP, सुजित यादवजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, संचालक, सल्लागार, सभासद, हितचिंतक, माध्यम प्रतिनिधी या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी खास करून उपस्थित राहिलेले गडिंग्लज अर्बन बँकेचे चेअरमन माननीय जितू नाईक साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी संचालक यांचे देखील मी विशेष आभार मानतो. आमचे मार्गदर्शक बाबासाहेब आजरी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि आमच्या संस्थेच्या शिरस्त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माईलीच्या पसायदानंतर कार्यक्रमाची सांगता होईल असं जाहीर करतो. विश्वात्मके देवे सुखिया